समचरणाद्रष्टी
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो तेथे माझे हरी वृत्ती राहो समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो तेथे माझे हरी वृत्ती राहो अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ते माझी हरिवृत्ती राहो आणिक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुश्चित जनी जडो देसी आणि कन लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर मग तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर मग जे कर्म धर्म नाशिवंत आणि कन लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा विठ्ठल विठ्ठल सर्वांनी खाली बसलेले टाळी वाजवा बालाजी प्रभू फुटे सर्व माता माऊल्यांनी सुद्धा हा टाळी हा बालाजी प्रभू फुटे विठ्ठल आजचे कीर्तनकाराचे यजमान आहेत बालाजी प्रभू फुटे तसेच आजचे सकाळचे अन्नदाते आहेत गोविंद भाऊ जाधव गोविंद भाऊ जाधव संध्याकाळचे अन्नदाते दत्तात्रय संग्राम ठाकूर दत्तात्रय संतराम छापुरे संध्याकाळचे अन्नदाते त्यांनी हार घालायसाठी मध्ये यायचंय विठ्ठल 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 विठ्ठल
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभं जगन निहित पानी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो लागलो निज चरणा आहो स्वामी या यावे न करा भावरो प्रेमनाथ माझी प्रेमाची माऊली वाचाची कविली नामामृते वाचाची कविली नामामृते वाचाची कविली नामामृते सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू प्रेमनाथ माझी प्रेमाची माऊली वाचा पिकविली नामामृते वाचा पिकविली
नामामृते. जेने हा धर्म जितविलाची बळी, तो संभाजी जाननवाळी, कावतरला जयाची आकुळी. तया छत्रपतीची या चरण कमली साष्टांग नमन करीतसो. प्रस्तुत प्राप्त सेवेकरिता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्यांनी वारकरी संप्रदायाची नियमावली आपल्याला तरुण करून दिली, आणि नोहेच नव्हे, आपल्या सर्वांना वारकरी मार्गावरती जात असताना, या संप्रदायामध्ये जात असताना ज्या ज्या गोष्टीची कमतरता लाभली ती गोष्ट आपल्या समोर उभा करून ठेवणारे साक्षात श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा आणि विशेष वारकरी संप्रदायातील प्रत्येकाच्याच परिचयातला अभंग आहे. तुम्ही म्हणताल महाराज असं का? कारण प्रत्येक फळावरती जर पाहायला गेलं तर अनेक फळावरती अशी परंपरा आहे की कीर्तनाला पहिल्या दिवसाला प्रथम क्रमांकाचाच अभंग घ्यावा लागतो. तुम्ही म्हणताल महाराज अशी काही नियमच आहे का? हो, हे नियमच आहे. यदा कदाचित लिखित स्वरूपातला जरी नसला तरी अलिखित स्वरूपातला हा नियमच आहे. का? वारकरी संप्रदायामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नियम हे लिखित स्वरूपातले आहेत. उदाहरणामध्ये ज्ञानेश्वरी वाचावीच हे संतांनी लिहून ठेवलेलं आहे. वाचावी ज्ञानेश्वरी. बर, पंढरपूरला जावं, डोळा पाहावी पंढरी, अहो लिहून ठेवलंय. ती गोष्ट मान्य माणसाला केलीच पाहिजे. पण असे काही नियम आहेत, ते नियम संतांनी लिहून ठेवलं नाही, पण त्याचं आपण अनुकरण करत असतो. उदाहरणामध्ये आपण भजनाची सुरुवात करत असताना कशानं करतो? राम कृष्ण हरी. का हो महाराज, ह्या जागी दुसरं काही जमत नाही का? बर, काही फळावरती जर पाहिलं गेलं तर काही ठिकाणी ज्ञानदेव तुकाराम यांनी सुरुवात आहे. म्हणजे सांगायचा अर्थ, प्रत्येक संप्रदायांनी, प्रत्येक फड मंडळींनी आपापले नियम, आपापली परंपरा जोपासली आहे. जोपासण्यामागचं कारणच एवढं आहे, त्याला आपण नियमावली म्हणू शकतो. जेणेकरून माणसाला नियम लावले म्हणून माणसं रस्त्यानं जात असताना मधून चलतात. माणसं कुण्या बाजूनं चालतात रस्त्यानं? डाव्या बाजूनं. का चालतात? तो नियम लिहून ठेवला की वाहन जात असताना, वाहने घेऊन जात असताना माणसानं डाव्या बाजूने गेलं पाहिजे. लिहून ठेवले ना. त्याची आपण बघा बरं, कोण जातं का उजव्या बाजूने वाहन घेऊन? जात नाही. का? कारण की ज्या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड लावलेला आहे त्या ठिकाणी गाडी कोणी लावतं का? बोला, लावतं का? लावत नाही. जर यदा कदाचित गाडी लावली तर 100% 1000 रुपयाची फाईन मारावं लागते. मग पोलिसाकडे पळत जावं लागते. साहेब असं जरा मारले सांगा. काय सांगायचा अर्थ, ज्या वेळेस माणूस आपले लिखित स्वरूपातले नियम किंवा घालून दिलेले नियम जर पाळत नसेल तर उदाहरणामध्ये ओळखायचं की त्याला दंड बसणार आहे. मग ते दंड माणसावरती बसू नयेत म्हणून काही नियम शास्त्रामध्ये लिहून ठेवलेले आहेत आणि काही नियम अलिखित स्वरूपातले आहेत. उदाहरणामध्ये जेवायला जायच्या अगोदर हात धुवावा असं कुठं लिहिलंय का? बोला की, लिहिले का? नाही. तरी जेवायला बसण्याच्या अगोदर आपण हात धुतो का? कारण जरी यदा कदाचित ते नियम लिहून जरी नसला तरी तो माणसाने केला की माणसाचं जेवण चांगल्या पद्धतीने पचतं हे माणसाला माहिती आहे म्हणून. आता मला सांगा, कीर्तनाला आल्यानंतर येऊन कीर्तन ऐकावंच असं लिहून ठेवलंय का? बोला की. जर कीर्तन ऐकावंच लिहून ठेवलं असतं तर कीर्तनामध्ये झोपलं असतं का कोणी? बोला की. का? यदा कदाचित माणसाने कीर्तनामध्ये बसून कीर्तन श्रवण करायचं हे जर कळालं असतं तर लोक कीर्तनात झोपले. बघा आपल्या बाजूची कशी झोपल्या, फक्त शेजारला आपापल्या बघा. जेनो कोणी झोपले त्याला जाग करा. का? आजचा पहिला दिवस आहे आणि सवय लागण्यासाठी 1-2 दिवस जात असतात. त्यामुळं काळजी करायचं नाही. कारण की तुम्ही आम्ही खेळीमेळी अगदी आनंदामध्ये आजचा हा उत्सव प्रेमनाथ बाबांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त बाबा बोलत असताना दादाचांनी माझी चर्चा झाली जेवण करत असताना.
दादांनी आम्ही चर्चा करत असताना सहज बोलत बोलत प्रेमनाथ बाबांचं त्यांनी जीवनचरित्र थोडक्यामध्ये सांगितलं. या ठिकाणी पाहिल्यानंतर बघा काय भव्य दिव्य स्वरूप आहे, काय संतांची आपल्यावरती कृपा आहे. संतांची कृपा आपल्यावरती आहे म्हणून आपण सुखरूप आहोत. बऱ्याच गावामध्ये ज्या ज्या गावामध्ये संतांचं अधिष्ठान आहे, संतांचे विचार आहेत, आणि ज्या ठिकाणी संतांनी वास्तव केलेलं आहे त्या ठिकाणचा समाज बघा, आणि ज्या ठिकाणी संत नाही आहेत, ज्या ठिकाणी त्यांचे विचार नाही आहेत, त्या ठिकाणचं वातावरण बघा महाराज. तुमच्या जीवनामध्ये प्रेमनाथ बाबासारखं व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी बाबांनी येऊन संजीवन समाधी घ्यावी आणि त्या नगरीमध्ये आपण राहावं, ह्याचा अर्थ आपली दशा सुधारली हो. आपल्या जीवनाला व्यवस्थित दिशा भेटली. पण ज्या गावामध्ये संत महात्मे नाहीत त्या गावामधील विद्यार्थ्यांची, त्या गावामधील तरुणांची तुम्ही जीवनाची दशा बदललेली आहे बघा. वाईट मार्गावरती, व्यसनाच्या मार्गावरती. आणि सगळ्यात मोठं उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर 1993 मध्ये झालेल्या भूकंपामध्ये आजूबाजूच्या अनेक गावचे लोक गेले, पण माडजला थोडा सुद्धा धक्का बसला नाही. ही कृपा फक्त प्रेमनाथ महाराजांची आहे. आणि जोपर्यंत प्रेमनाथ बाबांची कृपा आपल्यावरती आहे, मी सांगतो या ठिकाणी तयार होणारी तरुण पिढी ही अगदी आनंदामध्ये, अगदी एकरूपानं आणि सम्मिलित होऊन राहते. उदाहरणार्थ जर पाहायचं असेल, होऊ नये पण उमर गेला महागा, आता एक 10-5 वर्षाखाली जर भांडणं झालं आणि त्या ठिकाणी माडजचं जर पोरग आहे म्हणलं श्याम महाराज, कोणी हात लावत होतं का? अजूनही लावत नाही. ते विषय वेगळा. म्हणजे सांगायचा अर्थ तुमच्यामधली जी एकजुटता आहे ती फक्त संतांनी मिळवून दिलेली आहे. त्याला थोडक्यात म्हणावं लागल, ज्या पद्धतीने ज्ञानोबारायांनी समाधी आळंदीमध्ये घेतली, मिळविली मांदी वैष्णवांची. काय केलं? वैष्णवांना एकत्र केलं. तिथी मांदी आली, एकत्र करून त्या ठिकाणी ज्ञानोबाराने सगळ्यांना एकत्र केलं. पण प्रेमनाथ महाराजांनी सुद्धा सगळे संत, सगळे वारकरी गोळा केलेच केले. पण तुमच्यासारखे भक्त सुद्धा प्रेमनाथ महाराजांनी गोळा केले. उदाहरणामध्ये त्यांचंही कार्य तसंच आहे. त्यामुळं प्रेमनाथ बाबा, गणेशनाथ बाबा आणि वीरनाथ बाबा, प्रेमनाथ माझी प्रेमाची माऊली, वाचा पिकविली नामामृते, हा अभंग कुणाचा आहे? छाती ठोकपणे सांगायला आनंद वाटतं का? कारण की ज्या फड परंपरेमध्ये अनादी कालापासून चालत असलेली फड परंपरा, आणि त्या फड परंपरेचा मी पाईक. आणि बाबांनी ज्यावेळेस सांगितलं वीरनाथ महाराज, प्रेमनाथ महाराज आणि गणेशनाथ महाराज हे तिघही एकाच वेळेस समकालीन एक ठिकाणी राहिलेले गुरुबंधू, आणि विशेष एकमेकांचं एकमेकावरती एवढं प्रेम होतं, एका ताटात जेवल्यानंतर माणसं आज दगा करायला लागलेत महाराज. एका ताटात खायला लागलेत पण त्याच माणसाला दगा करायला लागलेत. तेवढंच काय, एकाच घरात राहणारे माणसं आज एकमेकामध्ये नाही. त्याचं कारण काय माहिती आहे? विचार शुद्ध आणि सात्विक पाहिजे. आपला मित्र मोठा व्हावा, आपला दोस्त मोठा व्हावा, आपला गुरुबंधू मोठा व्हावा, हे ज्यांच्यामध्ये प्रेम होतं त्या आदरणीय गणेशनाथ बाबा, प्रेमनाथ बाबा आणि वीरनाथ महाराज या तिघांचा संगम जर केला तर महाराज आपला भाग आज जर वारकरी संप्रदायाशी संलग्न असल, मिळवून असल, ते उपकार फक्त आणि फक्त या संतांचे, प्रेमनाथ बाबाचे, गणेशनाथ बाबाचे आणि वीरनाथ मल्लनाथ बाबांचे, यांचे आपल्यावरती उपकार आहेत. आणि संतांनी आपल्यावरती उपकार केला म्हणून आज आपण चांगल्या मार्गाने का ते नेचे पण ते चालू जातात. न पडे गुंता कुठे काही का मार्ग दावून गेले. बोला बोला
मार्ग दावून गेली आधी दयाने दे संत ते का तेनेचे पंथे चालू जातात न पडे गुंता कोटे काही. ज्ञानोबराज सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. हे थवडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची ये अनुष्ठिती सामान्य सकळ. वाढ वडिलांनी ते करणं आणि मुलांनी पण ते करणं म्हणजे शास्त्रामध्ये धर्म आहे. त्याच पद्धतीने आपल्या संत महात्म्यांनी अनादी कालापासून आपल्याला परंपरा घालून दिलेली आहे. सप्ताहामधील कीर्तनामधली पहिल्या दिवसाची सेवा म्हणलं की मंगलाचरण करावं लागतं आणि या मंगलाचरण करण्यामुळंच आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी मंगलाचरण तर केलेलंच आहे. हा अभंग म्हणजे प्रत्येक अभंगाला मंगल करणारा अभंग आहे. काय म्हणतो मी? जगद्गुरु तुकोबारायचा हा अभंग गाथ्यातील प्रत्येक अभंगाला मंगल करणारा आहे. आजच्या सेवेला तर मंगल करणारा आहेच आहे, पण गाथ्याला मंगल करणारा अभंग आहे. का? प्रत्येक अभंगातलं जे ध्रुपद असतं ते ध्रुपद प्रत्येक चरण झालं की ते प्रत्येक अभंगाला लागू होतं. तसं या गाथ्यातील ध्रुपद रूपी अभंग जर म्हणलं तर या अभंगाडे बघावं लागतं. समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते ते माझी हरी व्रते राहो. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी जगाचं परमात्मा आहे त्या परमात्म्याचं मंगलाचरण करत असताना देवाला सांगतात, देवा समचरण समदृष्टी, ज्या ठिकाणी समचरण ज्या ठिकाणी समदृष्टी आहे ते ते माझे हरिव्रते राहो. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी दुसऱ्या चरणामध्ये परमेश्वराला मागणी मागितलेली आहे. उत्तरार्धामध्ये पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये देवाला मागणी मागताय, देवा ते ते माझे हरिव्रते राहो. मग महाराज हा अभंग नेमका मागणीपर प्रकरणातील आहे का मंगलाचरण प्रकरणातील आहे? जर पाहायला गेलं जगद्गुरु तुकोबारायांनी देवाला मागणी मागितलेलाच आहे, पण शास्त्रामध्ये या मागणीलाच आशीर्वाद रूप मंगलाचरण म्हणलेलं आहे. आपल्यासाठी किंवा आपल्या जवळच्या माणसासाठी काहीतरी परमेश्वराकडे मागणं म्हणजे आशीर्वाद मागणं आणि त्यालाच आशीर्वाद रूप मंगलाचरण म्हणलेलं आहे. शास्त्रामध्ये 3 प्रकारचे मंगलाचरण सांगितलेले आहेत. प्रथम क्रमांकाचं मंगलाचरण वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. वस्तू म्हणजे परमात्मा, परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करणं म्हणजेच वस्तू रूप निर्देश मंगलाचरण. मग याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. जगाच्या मालकाकडे बघत असताना काही ठिकाणी त्या देवाला सगुण रूपानं बोललेलं आहे आणि काही ठिकाणी निर्गुण रूपानं बोललेलं आहे. पण महाराज सांगतात सगुण निर्गुण गुणाचे हाय याच्याकडे तुम्ही जास्त जाऊ नका. का? सगुण वस्तुरूप निर्देश मंगलाचरण हे सांगत असताना सुद्धा जगाच्या मालकाचं जेणेकरून रूप आपल्या समोर साक्षात पुढं प्रगटल असं ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी सगुण वस्तुरूप निर्देश मंगलाचरण. आणि ज्या ठिकाणी जगाच्या मालकाचं रूप सांगितलं नाही, तो दिसतोय कसा, त्याला आहे काय, तो कसा आहे काही नाही सांगितलं, पण तो परमात्मा एवढाच बोध ज्या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी निर्गुण रूप वस्तुरूप निर्देश मंगलाचरण सांगितले. मग या 2 प्रकारचं मंगलाचरण सांगत असताना महाराजांनी पहिल्या चरणामध्ये वस्तू रूप निर्देश मंगलाचरण साधलेलं आहे. काय? समचरण समदृष्टी विटेवरी साजिरी. जगाच्या मालकाचं विटेवरती उभारलेलं रूप जगद्गुरु तुकोबाराय दाखवत आहेत. वस्तू म्हणजेच परमात्मा दाखवत आहेत म्हणून वस्तू रूप निर्देश मंगलाचरण सांगितलेलं आहे. आणि जे 2 नंबरचं मंगलाचरण आहे त्याला म्हणायचं नमस्कार रूप मंगलाचरण. आता नमस्कार म्हणजे काय? आपण पहिलं एकमेकाला जर भेटलो काय म्हणायचो? राम राम पाटील. मग तिकडून आवाज यायचा राम राम. आता दोघं लांब लांब राहिले म्हणून राम राम गेलं. आता माणसं एकमेकापासून एवढे दूर गेले आता राम राम एकमेकाच्या मुखाला यायला तयार नाही. का? कारण आपणच आपल्या संस्कृतीची वाट लावलेली आहे.
आता माणूस भेटला की राम राम म्हणायचं राहिलं नाही. आता बघा तुम्ही मोबाईलवरती पण गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, इट्स ओके, थँक्स, वेलकम, ह्याच्या स्वारी, हां इट्स ओके, एवढी जर इंग्लिश सोडली महाराज, मी म्हणणाऱ्याला पुढली इंग्लिश कळत नाही. पहिला शब्द हाय आला तिकडून श्याम महाराज हॅलो एवढ्या मोठ्या प्रमाणात येतं, पण नेमकं पुढं काय बोलायचं, मग तिथून मग काय करायलास रे. म्हणजे सांगायचा अर्थ माणसाची इंग्लिश थोडी जरी झाली तरी माणसाची भावना मात्र आपल्या माणसावरती आपल्या संस्कृतीवरती असली तर आपण आपली संस्कृती टिकवू शकतो. काय केलं ज्ञानोबारायांनी? ज्ञानोबारायांनी हेच आपल्याला दाखवून दिलं की बाबा आपल्याजवळ असलेली वस्तू आपल्याला न दिसल्यामुळं, आपल्याजवळ असलेली गोष्ट आपल्याला न कळाल्यामुळं लोकांचे पाय पकडण्याची वेळ आपल्याला येत आहे. बर, ज्यानं आपल्या माणसाची किंमत आपल्याला कळाली आणि त्या माणसाचे जर हात माणसानं धरले, लोकांचे पाय पकडायची वेळ येत नाही. पण आपल्याला आपल्या भाषेची किंमत न कळाल्यामुळं, आपल्याला आपल्या संस्कृतीची किंमत न कळाल्यामुळं आज आपण पाहायला गेलं तर वैचारिक दृष्ट्या दुर्बल झालेले आहोत. मग जो जगाचा मालक आहे ते नमस्कार रूप मंगलाचरण साधत असताना बघा ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना काय केले? नमस्कार केलाय. कोणता? ओम नमोजी अध्या काय वेद प्रतिपद नमो नमस्कार ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्यात्म रूपा. प्रथम साधत असताना नमस्कार रूप मंगलाचरण ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना केली. बघा नामदेव महाराजांनी सुद्धा आपल्या गाथ्याची सुरुवात करत असताना काय केली? प्रथम नमन करू गणना, प्रथम उमाशंकराची सुता चरणावर ठेवून माता ससाष्टांगी आता नमन दंडवत. दुसरी वंदू शारजा जे चतुराननाची आत्मजा. का आधी करून जेवढे काही संत महात्मे आहेत त्या प्रत्येक संतांनी जगाच्या मालकाची ज्याही वेळेस ग्रंथ स्वरूपामध्ये सेवा केली असेल, पुराण लिहत असताना व्यासजींनी सुद्धा प्रत्येक पुराणाची सुरुवात करत असताना अगोदर परमात्म्याच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. सुरुवात करत असताना ज्यावेळेस श्रीमद भागवताचं महात्म्य करतात त्याही वेळेस सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. का? कारण आपला शिष्ट संप्रदाय असा सांगतो, जगाच्या मालकाची शिष्ट संप्रदाय म्हणजे शहाणा संप्रदाय. काय? वारकरी संप्रदाय म्हणजे शिष्ट संप्रदाय आहे. शिष्ट संप्रदायाचा अर्थ करत असताना शहाणा संप्रदाय सांगितलेला आहे, शहाण्याचा संप्रदाय नाही. काय म्हणतो मी?
शहाण्यांचा म्हणजे शहाणे आले म्हणजे संप्रदाय तयार झाला असा नाही. त्या संप्रदायामध्ये एखादी वेडा जरी आला तरी शहाणा होऊन जातो, म्हणून संप्रदाय शहाणा आहे. म्हणून तर संत महात्म्याने सांगितले खटनट यावे आणि शुद्ध होऊन जावे. का इथं कोणी जरी आला तरी शुद्ध होऊन जातो. एवढंच का या रे या ते भलत्या नारी नर. महाराज सांगतात करावा विचार न लगे चिंता कौनाची. या ठिकाणी माणूस आला शुद्ध होऊन जातो. एवढी ताकद या संप्रदायाची आहे. म्हणजे उदाहरणामध्ये शिष्ट संप्रदाय म्हणजे वैदिक संप्रदायापासून चालत असलेली आपण जी परंपरा सांभाळतो त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की भगवंताची ज्या वेळेस सेवा करायची नव्हेच नव्हे ग्रंथ रूपानं असेल अभंगाच्या रूपानं असेल कोणत्याही पद्धतीने सेवा करत असताना अगोदर त्या परमात्म्याचं मंगलाचरण करावं लागतं. ही परंपरा असल्यामुळं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देवाचं वर्णन करत आहे. समचरण दृष्टी विटेवरी विटेवरी साची समचरण दृष्टी विटेवरी साची दृष्टी विटेवरी साची दृष्टी विटेवरी साची दृष्टी विटेवरी साची समचरण दृष्टी विटेवरी साची माझे हारी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ते माझे हरिव्रते राहो. म्हणून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया सांगतात देवा ज्या ठिकाणी समचरण आहेत समचरण समदृष्टी ज्या ठिकाणी पाहिल्यानंतर भगवंताची कुणावरतीच एकाला पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि दुसऱ्याला बघत असताना दृष्टिकोन वेगळा असं नाहीये, समान आहे. ज्याचे चरणही समान आहे ज्याची दृष्टीही समान आहे. महाराज सांगतात आणि जो विठेवरती उभारलेला आहे ते माझी हरिव्रते राहो. महाराज मग जगद्गुरु तुकोबारायाला देवाचे चरणही सम आहेत असं का सांगावं लागलं आणि दृष्टीही समान आहे असं का सांगावं लागलं? कारण भगवंताचे अवतार पाहत असताना श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. संत महात्म्याने सांगत असताना आपल्या अभंगाच्या स्वरूपामध्ये भगवंताचे 10 अवतार सांगितले. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. महाराज सांगतात त्या भगवंताने आमच्यासाठी अवतार घेतला पण अवतार घेण्यामागचं कारणच एवढं होतं जगाच्या मालकाचं जो धर्म आहे ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी आलेली आहे संकट आलेलं आहे त्या वेळेस धर्मासाठी जो अडथळा निर्माण करतात त्या दुष्टाला मारणं पहिलं काम. दुसरं काम भक्ताचं संरक्षण करणं
आणि तिसरं काम, ज्या ठिकाणी गाय आहेत त्या गायीचं संगोपन करणं आणि त्यांचा सांभाळ करणं हे देवाचं काम आहे. मग महाराज ज्या अर्थी भगवंताने अवतार घेतला, काय केलं? काहीच केलं नाही. जगाच्या मालकानं ज्याही वेळेस अवतार घेतला दुर्जनांचा नाश केला आणि भक्तांचं संगोपन केलं. तुकोबाराय वर्णन करतात, घेऊनिया चक्र गदा, घेऊनिया चक्र गदा, घेऊनिया चक्र गदा, घेऊनिया चक्र गदा, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो, हाची धंदा करीतो. चक्र गदा हाची धंदा करीतो. काय करतो महाराज सांगतात, तो जगाचा मालक भक्ता राखे पायापाशी, भक्ताचं रक्षण करतो आणि दुर्जनाशी संहारे, जेवढे काही दुर्जन आहेत त्या दुर्जनाला मारण्याचं काम करतो. का अर्जुनाला सांगत असताना श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते भारत अद्युम्तानम धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम. काय करतो, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनाताय संभवामी युगे युगे. आणि ज्ञानोबराय वर्णन करतात, जे धर्मजात आघवे योगायोगी मी याची रक्षावे. ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येणार आहे त्या त्यावेळेस जगाचा मालक कोणत्या ना कोणत्या पद्धतीने अवतार घेतो. तुकोबाराला विचारलं, म्हणजे तुकोबाराया तुम्ही पाहिलं का? हो. तुकोबाराय सांगतात, माझा पहिला अवतार अंबऋषी आहे. जगद्गुरु तुकोबारायचा पहिला अवतार कोणता? अंबऋषी. महाराज सांगतात, अंबऋषीसाठी जन्म सोशी येले दुष्ट निर्दाळिले किती एक. म्हणले अंबऋषीसाठी का? कारण की अंबऋषी हे द्वादशी व्रत करणारे, विष्णू परमात्म्याची भक्ती करणारे. पण योगायोगानं देशाचा राजा आणि त्या राजाच्या भेटीसाठी दुर्वास ऋषी आले. आणि दुर्वास ऋषी आल्यानंतर सांगितलं, म्हणले वा वा वा, या आज शेवटची द्वादशी करायची आणि आजचा व्रत पूर्ण करायचा. आनंदाचा दिवस आहे. संत महात्मे घरला आले आणि संत महात्मे घरला आल्यानंतर मला सांगा, आपण किती आनंदात असतो. आज तुमच्या गावामध्ये संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त जो सोहळा निर्माण झाला, आज मला सांगा किती आनंद प्रत्येकाला आहे की आमच्या आज मठावरचा संजीवन समाधी सोहळा चालू झाला. हे सांगायला जेवढा आनंद असतो ना, तेवढं घरचं लग्न असल्यावर माणसं सांगत नाही. म्हणजे आनंदाचा सोहळा आपल्या सगळ्यांना वाटतो. हा सोहळा आपल्या सर्वांना आनंदाचा याच्यासाठी वाटतो कारण या निमित्तानं का हो ना, आपल्या गावामध्ये भगवंताचे दास येत असतात.
भगवंताचे भक्त येत असतात, भगवंताचे सेवक येत असतात. का? कारण की त्यांना एकच काम असतं, भगवंताची सेवा सेवा सेवा. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. सतत भगवंताचं चिंतन करणारे महात्मे येत असतात. कोणता महात्मा कोणत्या रूपानं येऊन आशीर्वाद देऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून हा सोहळा अगदी आपल्याला सगळ्यांना आनंदाचा वाटतो. दुर्वास ऋषी आलेले आहेत, आनंद वाटला. दुर्वास मुनी सांगितलं, मी स्नान संध्या करून येतो आणि संध्या केली की आपला जो व्रत आहे तो व्रत पूर्ण करूयात. वाट पाहत बसलेले आहेत महाराज दुर्वास ऋषीची. दुर्वास ऋषीची वाट पाहत बसलेले अंबऋषी वाट पाहतात, आता येतील तेव्हा येतील. बघता बघता फक्त अर्धा घटिका शिल्लक राहिली व्रत पूर्ण होण्यासाठी. आणि द्वादशी व्रताचं जर वेळ पुढे गेली, सांगितलं म्हणलं ते व्रत न पूर्ण केल्यामुळं पाप लागल. दुसरी गोष्ट, व्रत जर पूर्ण केलं तर एका संत महात्म्याला सोडून व्रत पूर्ण केलं याचं पाप लागल. मग महाराजांना तर घरला बोलवायचंय, महाराज चहा तर पित नाही. मग काय करायचं? मग महाराज साखर तरी घेता का? म्हणजे कोणत्या तरी पद्धतीने आपल्याला सेवा घडली पाहिजे एवढं फक्त मनात आहे. दोन्ही पद्धतीने अडकले का? एक तर महाराजांना सोडून जर सोडलं तरी पाप आहे, आणि जर महाराजांची वाट बघत बसलो आणि जर ही वेळ जर निघून गेली तर ते व्रत न पूर्ण केल्याचं दंडक पाप माझ्या पदरात पडल. महाराज वाट पाहिली आणि अर्ध्या घटिका शिल्लक आहे. म्हणजे आजूबाजूच्या संत महात्म्याला विचारलं, म्हणले बाबांनो धर्मसंकटात मी पडलोय, काय करू? त्यांनी सांगितले, म्हणले एक काम करा, तुम्ही पाणी प्राशन करा. काय करा? पाणी प्राशन करा. आता मला सांगा, पाणी ही अन्न पदार्थ आहे का? बोला की. पुण्यही पदरात पडल आणि साधू पुरुषाला सोडून न जेवण केल्याचं पुण्यही पदरात पडल. तोच विचार त्यांनी केला. पाणी घेतलं, एक थेंब पाणी फक्त आपल्या तोंडामध्ये टाकलं, सांगितलं म्हणजे द्वादशी व्रत पूर्ण झाला. पण दुर्वास ऋषी हे त्रिकालज्ञानी आहेत. ऋषी महोदयांना त्या ठिकाणी कळालं, मी याच्या राज्यामध्ये आलेला आहे, याच्या व्रताची आज सांगता आहे, तरी सुद्धा हा मला सोडून व्रत पूर्ण केला. हे कळाल्या महाराज शाप देऊन टाकला. बघा आता समोरलाही भक्त आहे, ज्याला शाप दिला तोही भक्त आहे, दोघही विष्णू परमात्म्याचे भक्त आहेत. पण जगाच्या मालकाची सेवा जो निष्ठेनं, जो शुद्ध अंतकरणातून आणि जो भावयुक्त अंतकरणातून करत असतो तो भक्त देवाच्या जवळचा असतो. ज्ञानी भक्त महत्वाचा नाही, किती माणूस ज्ञानी आहे हे महत्वाचं नाही, किती कीर्तन सांगायला आहे महत्वाचं नाही. का? या ठिकाणी जेवढी किंमत एका कीर्तनकाराला आहे तेवढीच किंमत सकाळ सकाळी उठून ज्यानं झाडू मंदिरात मारत असतं त्याला तेवढीच किंमत आहे. ज्ञानाला किंमत नाहीये. या ठिकाणी किंमत हे माणसाच्या सेवेला आहे. आणि ज्याची सेवा निस्वार्थ आहे, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याची सेवा खरी आहे त्याला कोणत्याही पद्धतीची भीती राहत नाही. आणि ज्याची सेवा नसते त्याला महाराज मेवा सुद्धा भेटत नसतो. मग भगवंताला जर ज्ञान जर महत्वाचं राहिला तर तुकोबाराय म्हणलेच नसते, नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव, नको
भक्त देवा ऐसे भक्त तू देवा ऐसे करी भक्त तू देवा ऐसे भक्त तू देवा ऐसे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. तुकोबाराय म्हणले नसते हो का? तुकोबाराने सांगितलं म्हणले बा ज्ञान महत्वाचा नाही का? गेल्या जन्मामध्ये सगळ्यात ज्ञानीच होतो ना मी. तुकोबाराय ज्यावेळेस उद्धव आहेत, उद्धवा एवढं ज्ञानी कोण होतं का? सांगा की. उद्धवा एवढा ज्ञानी कोणी नव्हता. जगाच्या मालकाला ज्ञान मार्गाने जावं आणि त्या गोपिकांनी माझं ऐकावं आणि ज्ञान मार्गाला यावं म्हणजे विरह वेदनेचं दुःख होणार नाही असा सांगणारा उद्धव होता. पण एवढा ज्ञानी असणाऱ्या उद्धवाला सुद्धा जेवढा देव जवळचा नव्हता तेवढं वेदपाठ नव्हता. उदाहरणार्थ आपल्या बाबतीत जर सांगायचं गेलं, अभंग पाठ नव्हतं, ओवी पाठ नव्हती, कीर्तनात टाळ घेत नव्हता, कीर्तनात उभारत नव्हता, कीर्तन ऐकत नव्हता, तरी सुद्धा कोणताही कीर्तनकार महात्मा गावात आला त्याच्याच घरला जात होता. म्हणजे किती प्रेम आहे मला सांगा. उदाहरण हा त्याचं कोशाशीच काही देणं घेणं नाही, पण भगवंताबद्दल किंवा त्या परमात्म्याचं जी प्रेम अंतकरणामध्ये आहे त्या अंतकरणामुळं कोणतेही महाराज मंडळी त्याच्या घरला जायचे. तसं वेदाची ऋचा पाठ नाही, कुठलं पारायण केलं नाही, कुण्या मंदिरात गेलं नाही, कुठं भजन केलं नाही, कुण्या गुरुजवळ जाऊन शिक्षा घेतली नाही, अशा असणाऱ्या ज्यांना राहायचं कसं, काय लेवायचं, काय खायचं हे माहिती नाही, दररोज त्यांचं काम शेण काढणं, गौऱ्या तयार करणं, घरामध्ये दही दूध तूप लोणीचं मंथन करणं आणि दररोज हे गोरस निघालेले पदार्थ नेहनाने नेऊन मथुरेच्या बाजारात विकणं. आता मला सांगा यांचा आणि भक्तीचा काही संबंध होता का? बोला की. कुठं पूजा केली? काहीच पूजा नाही. पण जगाचा मालक यांच्या प्रेमामध्ये एवढा पडला का? एकच होतं, फक्त यांचा भाव शुद्ध होता. आणि भाव शुद्ध असल्यामुळं त्या गोपिका जगाच्या मालकाला ज्ञानी उद्धवापेक्षा सुद्धा सर्वश्रेष्ठ होत्या. म्हणून माणूस किती ज्ञानी हे महत्वाचं नाही, माणसाचा भाव किती हे महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने जगाच्या मालकाला अंब ऋषी हा जवळचा झाला होता का? परमात्म्याला संपूर्ण भाव दिलेला होता. जगाच्या मालकाला भावाशिवाय काय लागत नाही. भावेन देव कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रू, सत्येन मित्र, कृपयाश्च पुत्र, ज्ञानेन मोक्ष वशमानयंती. महाराज सांगतात माणसाला जर देव आकळायचा असेल तर भाव पाहिजे. भावेन देव. जर एखादी राजा असेल, कलेन नरेंद्र, कलेनं राजाला आकळता येतं,
त्याच पद्धतीने जगाच्या मालकाला जर आकाळायचा असेल तर फक्त भाव लागतो. तुका म्हणे आन विठ्ठलाची तुका म्हणे आन विठ्ठलाची, तुका म्हणे आन विठ्ठलाची. भावाचे कारण तुका म्हणे आन विठ्ठलाची. तुकोबाराय सांगतात बाबा शपथ घेऊन सांगतो जगाच्या मालकाला तू किती पारायण केलास, तू किती गीता वाचलीस, नाही नाही नाही, पण भगवंताचं नामस्मरण भगवंतावरती भाव दृढ व्हावा म्हणून ज्ञानेश्वरीच वाचावी लागते. ऐका, जरी त्यानं नाही वाचला हरकत नाही, त्याची पूर्वपुण्याई गेल्या जन्मातलं प्रारब्ध सुकृत, या सुकृतामुळे जगाचा मालक त्याला जवळ करल. पण जवळ केल्यावरती अविरत टिकण्यासाठी पारायण केलं पाहिजे, अविरत टिकण्यासाठी भजन केलं पाहिजे, अविरत टिकण्यासाठी कीर्तन केलं पाहिजे, अविरत टिकण्यासाठी कीर्तन ऐकलं पाहिजे. हेच नव्हे, कीर्तन ऐकता ऐकता त्या भगवंताच्या नामस्मरणात टाळी सुद्धा वाजवली पाहिजे. जर एवढं केलं तर जगाच्या मालकाला वाटतं की वा वा काय माझा भक्त आहे. नाहीतर आपला भक्त आला घरी गेल्यानंतर काय महाराज आम्हाला झोप येत नाही, भरपूर संपत्ती आहे पण झोप येत नाही. काही जणांचं असं असतं महाराज, घरी झोप येत नाही आणि कीर्तनात गेलं की जागीच राहत नाही. का ते देवानं त्यांना बरोबर देत असतानाच बहुतेक त्यांच्या कुंडलीमध्येच लिहिलेलं आहे वाटतं हे. पण महाराज सांगतात पळून या गेली झोप. काय असतं, होते पाप आडते. माणसाच्या जीवनामध्ये कीर्तनात ज्याला झोप येते, आई ऐका, जर कोणी झोपला असेल तर त्याला बाजूच्याला उठवा. का कीर्तनामध्ये झोपणं म्हणजे काय आहे, अनेक जन्माचं पुण्य आहे. का काय अनेक जन्माचं पाप असतं म्हणून कीर्तनात झोप येत असते. आणि जन बाजूला झोपलंय त्याला फक्त एक म्हणायचं, 500ची नोट कुणाची पडली आहे की माय म्हणायचं. कीर्तन होईपर्यंतच नाही, राहिलेले 7 दिवस सुद्धा तिने आली की 500ची नोट छुडकत बसल पण झोपणार नाही. पण सांगायचा अर्थ एकमेकाला जाग माणसानं केलं पाहिजे. का आता जागा रे बाईनो जागा, माणसानं उठलं पाहिजे. का आपण उठतो याच्यात नवल नाही, जगाच्या मालकाला उठवावं लागतं सकाळ सकाळी. सगळे संत महात्मे भगवंताच्या महाद्वाराजवळ जातात आणि महाद्वाराजवळ जाऊन देवाला सांगतात, देवा उठा, सकाळ होत आहे, सकाळची वेळ होत आहे. आणि जगाच्या मालकाला उठवण्यासाठी सगळी संत मंडळी त्या ठिकाणी जाते आणि काकडा करत करत जगाच्या उठा पांडुरंगा प्रभात समय पासला, उठा पांडुरंगा प्रभात समय पासला,
संत महात्मे उठवतात. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला. कुठून? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभ्या जोडून हात का जगाच्या मालकाला उठवायचं काम संत महात्मे याच्यासाठी करतात, कारण की संताचं कामच आहे सगळ्याला उठवणं. मग देवाला उठवतात? नाही महाराज, देवाला सुद्धा कधी कधी संत महात्म्याला जाऊनच जाग करावं लागतं. काही वेळेस देवाचे पाये वाकडे पडतात पण संताचे पडत नाहीये, म्हणून संत सर्वश्रेष्ठ आहे. काही वेळेस देव चुकला जाऊन संताला सांगावं लागतं, तुम्ही आमचे वडील आहात, ही सरस्वती तुमची पत्नी आहे, आणि सरस्वती ही तुमची मुलगी आहे आणि सावित्री ही तुमची पत्नी आहे. हे सांगितल्यानंतर मग ब्रह्मदेवाला कळतं माझ्या मनात निर्माण झालेली वासना चुकीची आहे. हे नारदासारख्या संतांनाच त्यांना जाऊन सांगावं लागतं. म्हणजे सांगायचा अर्थ संत महात्म्याला उठवतात आणि संत संताला सुद्धा उठवतात. उठा साधू संत साधा फुले, हा सांगायचा अर्थ संत महात्मे सगळ्याला जागवतात. पण महाराज आपल्याला जाग याच्यासाठी व्हायचंय, एका ठिकाणी छान पद्धतीने सांगतात, जो जागत है सो पावत है, जो सोवत है सो खोवत है. उठ जाग मुसाफिर बोर भई, अब रे न कहा जो सोवत है. उठ नींद से आखिया खोल जरा, प्रभु अपने से ध्यान लगा. यह प्रीत करन की रीत नहीं, प्रभु जागत है तुम सोवत हो. का उठायचं? जो काल करे सो आज करले, जो आज करे सो अब कर ले. चिड़िया जब खेत को चुग जाए, फिर पछतावे क्या होवत है. म्हणून उठा, झोपेतून जागे व्हा. कोणत्या झोपेतून जागे व्हा? डोळे उघडणं म्हणजे झोप नाहीये. अज्ञान रूपी अंधकाराची लागलेली जी झोप आहे त्याला प्रेमनाथ महाराजांसारख्या समाधी जवळ येऊन नतमस्तक वाणी महाराजांना सांगा, सावध झालो हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, ते वैष्णवांचे भार जे जे कार गरजतसे. सांगायचा अर्थ माणसानं अज्ञानरूपी झोपेतून उठलं, त्याला ज्ञानरूपी प्रकाश देणारा अगोदर सद्गुरू शोधावा लागतो. गुरु आपल्या जीवनामध्ये सद्गुरुनाथाला करून घ्यावं लागतं. प्रेमनाथ बाबासारख्या महात्म्याला गुरु करून घ्यावा लागतो. नव्हे गुरु त्यांना मानलं की आपोआप विद्येला चालू होते. गु शब्द स्तंदकार स्यात्तरु शब्द निरोधका अंधकार निरोधित्वात गुरुरित्या विधेयते. मग महाराज सांगतात अशा संत महात्म्यांच्या देव जवळ काय येतो, त्यांनी समर्पित केलेलं त्यांचं जे चित्त असतं, ते मन असतं, त्या भगवंताच्या चरणाजवळ असतं. म्हणून
जगाच्या मालकाच्या जवळ दुर्वास ऋषीपेक्षा आंब ऋषी आहेत आणि आंब ऋषी असल्यामुळं शाप दिला. परिणाम असा झाला, आंब ऋषीला भगवंताने सांगितलं, म्हणले बाबा यदा कदाचित तुझ्यावर जरी ते आलं असलेलं संकट असेल पण ते मी पूर्ण करतो तुझ्यासाठी. का? मला एकतर तुलाही सांभाळायचं आहे आणि दुर्वास ऋषीलाही सांभाळायचं आहे. का? दोन्हीही संत आहेत, दोन्हीही भक्त आहेत, दोन्हीही माझं चिंतन करणारे आहेत. बर, दुर्वास ऋषीचं नाही ऐकलं तरीही मला वाईट वाटणार आहे, भक्त आहे ना. मग दुर्वास ऋषीने दिलेला शब्द तर मला खरा करायचा आहे, पण ते तुझ्या जीवनात येऊ तरी द्यायचं नाही, म्हणून त्यांनी दिलेला शाप अविरत ठेवतो, तुलाही मुक्त करतो आणि तुझ्या जागी मी जन्म घेतो. म्हणून जगाच्या मालकानं आंबर्षीसाठी बाकीचे जन्म घ्यावं लागले. मग संत महात्मे जे वर्णन करतात त्याचंच वर्णन करतात. का? जगाच्या मालकानं अवतार कार्य घेतलं पण प्रत्येक अवतारामध्ये देवाचं कार्य वेगवेगळं आहे. मत्स्य अवतार घेण्यामागं कारण वेगळं आहे, कुर्म अवतार घेण्यामागं कारण वेगळं आहे, वरा अवतार घेण्यामागं कारण वेगळं आहे, नरसिंह अवतार घेण्यामागं कारण वेगळं आहे, वामन अवतार घेण्यामागं कारण वेगळं आहे. का? जगाच्या मालकाच्या प्रत्येक अवतारामध्ये कार्य वेगवेगळं आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा त्यावेळेस मी तुला पाहिलं पण भक्ताचं रक्षण करण्यासाठी एका भक्ताला वाचवलं आणि दुसऱ्या भक्ताकडे सुदर्शन चक्र पाठवलं. म्हणजे काय आहे? तुझं बघण्याचा दृष्टिकोन सारखा नाहीये, भक्त सारखे आहेत पण एकाला बघत असताना प्रेम आहे आणि दुसऱ्याला बघत असताना तिरस्कार आहे. त्याच्यानंतर माझा दुसरा अवतार प्रल्हाद अवतारामध्ये मी पाहिलं, मी एक भक्त होतो, समोर असणारे माझे वडील तुझे भक्त नव्हते पण त्यांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये क्रोध होता आणि माझ्याबद्दल प्रेम होतं. प्रल्हादाकारणे स्तंभी अवतार, माझा का विसर पांडुरंगा, तुकोबाराय वर्णन करतात, देवा अरे काय त्या प्रल्हादावर तुझं प्रेम आहे, त्या प्रल्हादासाठी स्तंभातून अवतार घेतोस, नोहेच नव्हे त्याचं रक्षण करतोस. का? कारण की भक्ताला एवढा अभिमान असतो की माझा देव नाही कुठं, हरीचे या दासा हरिदाही, हरीचे या दासा हरिदाही, हरीची दासा भावे हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी. एक देवा प्रत्येक बाजूला तू आहेस पण भक्ताला वाटलं पाहिजे माझा देव इथं आहे. इथं आहे का? इथं आहे म्हणल्यानंतर तिथं उभाच आहे का? माझा देव नाही असं भक्ताला वाटतं की पृथ्वी तलावरती अशी एकही गोष्ट नाही तिथं माझा देव नाही. का? तो परमात्मा प्रत्येक सबाह्य साजरी तो फक्त परमात्मा आहे. ही अवस्था भक्ताची झाली की देव त्याच्यासाठी धावत येत असतो. मग महाराज त्याही अवतारात मी पाहिलेला आहे. मी प्रल्हाद आहे, माझे वडील हिरण्यकशिपू. जरी दुष्ट असले तरी बघण्याचा दृष्टिकोन तुझा वेगवेगळा आहे. माझ्याकडे बघत असताना भक्त म्हणून आहे आणि वडिलाकडे बघत असताना शत्रू म्हणून आहे. म्हणून देवा त्याही अवतारामध्ये मी पाहिलं तुझी बघण्याचा दृष्टिकोनही व्यवस्थित नाही आणि मारण्यासाठी धावून येत असताना मागं पुढं आहेस. एखाद्याला जर मारायचं म्हणलं माणूस जागेवर उभारून मारतो का हो? तुझं बघतो म्हणून एक पाय मागं एक पाय पुढं असतं. ये है म्हणजे सांगायचा अर्थ जगाच्या मालकाचे चरणही बाजूला आहेत आणि भगवंताची दृष्टी सुद्धा पाहण्याची वेगवेगळी आहे. म्हणजे त्याही अवतारात पाहिलं. मग जगद्गुरु तुकोबारायचा तिसरा अवतार, ज्यावेळेस कृतयुग गेलं, त्रेतायुग आलं आणि त्या त्रेतायुगामध्ये जगाचा मालक राम स्वरूपामध्ये आलेले आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराय अंगद या रूपानं आलेले.
त्याही वेळेस मी पाहिलं देवा, जे जे तुझे भक्त होते त्याला तू वाचवलास. वालीला मारत असताना तू वालीला का मारलास? तुझ्या भक्ताला त्रास होत होता, सुग्रीवाला त्रास होत होता, मित्राला त्रास होत होता, म्हणून वालीला मारलास. त्या वालीचा काही दोष होता का? तुझं त्यानं काय पत्करलं होतं का? बर, वालीमध्ये ताकद एवढी होती, यदा कदाचित जर तू म्हणला असतास की रावणानं तुझी पत्नी नेली तर त्याला बांधून ठेवायचं काम वालीकडे होतं, एवढी ताकद वालीकडे आहे. पण तरी सुद्धा एकाकडे बघण्यात दृष्टिकोन तुझा चुकीचा आहे, एकीकडे बघण्यात दृष्टिकोन तुझा प्रेमाचा आहे. म्हणून देवा, त्याही अवतारात मला वाटत नाही की तुझे चरण समान आहे, तुझी दृष्टी सारखी आहे. मग प्रल्हाद अवतार पाहिला, अंगद अवतार पाहिला, त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये जगाच्या मालकाचा अवतार श्रीकृष्ण म्हणून झाला आणि जगद्गुरु तुकोबाराय उद्धव या रूपानं आले. उद्धव या रूपानं आल्यानंतर सुद्धा तुकोबाराय सांगतात, देवा त्याही अवतारात मी पाहिलं, जवळच्या माणसाला सांभाळलास. देखा तया नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पार्थाचे करीतू असे. अर्जुनाचं सारथ्य पण केलास आणि त्याच जागी कौरवांना मारलास आणि याच्यामुळेच तुला शाप दिलं पुन्हा. म्हणजे सांगायचं त्याही वेळेस तुझी दृष्टी वेगळी आहे, चरण वेगळे आहेत. पण आता अशी अपेक्षा आहे, ज्या वेळेस तू या पंढरपुरामध्ये दिंडोरवनामध्ये आलास, लोहदंड तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलास, त्या ठिकाणी आल्यानंतर तुला पुंडलिक रायानं सांगितलेलं होतं काय? मूड पापी जैसे तैसे. जे मूड आहेत, जे पापी आहेत. आता तुम्ही म्हणता महाराज आम्ही नेमकं कशात बसायचं? तुम्हाला वाटतंय का मी मूड आहे? नाही वाटत, मग सोडायचं. मग तुम्हाला वाटतंय का मी पापी आहे? मग नाही सोडायचं. मग जैसे तैसे, जन जसं आहे त्यानं तसं आहे. तिसऱ्या प्रकारामध्ये आपण सगळे बसतो. सांगितलं जन जगाच्या मालकाकडे ज्या स्वरूपामध्ये येईल, जसं येईल त्याचा उद्धार करायचं. पुंडलिके दिलावर का? पुंडलिक रायानं सांगितलं, म्हणजे जन येईल. इतक्या प्रत्येक जन्मामध्ये आम्ही पाहिलं तुझं प्रत्येकाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, प्रत्येकाकडे बघायची दृष्टी वेगळी आहे आणि मारत असताना तू एका ठिकाणी स्थिर कधी राहिला नाहीस. म्हणून आता आमचं सांगणं असं आहे, इथं आलास ते जे परमेश्वराचं रूप आहे, त्या रूपामध्ये जे भगवंताचं स्वरूप आहे, त्या स्वरूपामध्ये जो परमात्मा ज्या पोझिशनला उभारलेला आहे, महाराज सांगतात अशी जी मूर्ती आहे, समचरण समदृष्टी. महाराज सांगतात ते ते माझे हरिवृत्ती राहो. आता वृत्ती हे बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार याच्यापासून ज्ञानोबरायांनी याचे अंतःकरण चतुष्टयामध्ये वर्णन केलेलं आहे. बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. ज्यावेळेस संकल्प विकल्प करायला लागतं तेव्हा मन, निश्चय करायला लागली की बुद्धी आहे, आणि ज्या वेळेस माणूस चिंतन करतं त्यावेळेस ते चित्त आहे. आणि ज्या वेळेस माणसाला वाटतं की माझी वासना माझ्या आऱ्यात राहावं आणि जेणेकरून भजनामध्ये मन लागावं, ते मन भगवंताच्या चरणाकडे वळवलं की माणसाची वृत्ती नीट असते. आता आपण घरामध्ये म्हणतो बघा, आपल्याला जर 2 मुलं असतील, मामा आमचं एक मुलगा महाराज काहीच मागत नाही, जे असेल ते खाऊन समाधान असते. पण एकाला किती खायला दिलं, लपवून ठेवलेलं बी असेल तर त्याला वास जात आहे आणि ते जाऊन काढतंय. का करावं महाराज? ह्याचं मन स्थिर नाही बघा. आणि दुसरी गोष्ट जर बोलायला असेल तर आपल्या घरामध्ये जर आपण एका माणसाला घेऊन आलो आणि त्याचा स्वभाव जर आपल्या घरच्याला आवडला नाही तर आपले घरचे बाजूला घेऊन सांगतात, हे का एक काम करा, ह्याचं काही आता बाकीची गोष्टी प्रेमनाथ महाराजच्या पुढे बोलू नये. सांगायचा अर्थ, ज्या वेळेस माणसाचं मन वाईट होतं त्यावेळेस महाराज सांगतात किंवा त्याच मनाची अवस्था म्हणजेच वृत्ती आहे. आणि हे मन ज्या वेळेस त्या भगवंताच्या पायाकडे वळवलं, तुकोबाराला विचारलं, म्हणले महाराज तुम्ही ती वृत्ती भगवंताच्या चरणाजवळ जावं म्हणतात, त्याचं कारण काय? कारण एकदा मन जगद्गुरु तुकोबाराच्या चरणाजवळ गेलं, दुसरीकडं कुठंच पळत नाही, असं संत महात्मे सांगतात. आता कोठे धावे मन, का तुझे चरण देखलिया. का भगवंताचं चरण पाहिलं मन दुसरीकडं पळून जात नाही. मग नेमकं त्या चरणाजवळ आहे काय? महाराज सांगतात नाही. काय आहे? काय नाही. त्या भगवंताच्या पायाजवळ एवढं आहे, तुझे पाय सुख
सर्व आहे तुझे पाय सर्व आहे तुझे पायी सर्व आहे तुझे पायी तुका म्हणे काही तुका म्हणे काही न मागो भगवंताच्या पायाजवळ सगळं सुख आहे. मग संत महात्मे सांगतात आज माणूस सुखाच्याच माग लागलेला आहे, सुख भेटावं. मग महाराज सांगतात त्या भगवंताचे सुख पायाजवळही आहे आणि त्याच्या मुखाला जरी पाहिलं दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. जगाच्या मालकाला भेटलं, जगाच्या मालकाला पाहिलं तरी माणसाला सुख आहे. म्हणून तुकोबाराय सांगता देवा ज्या ठिकाणी समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते ते माझी हरिवृत्ती राहो. माझी वृत्ती त्या ठिकाणी राहू दे. का? कारण की बाकीच्या माईक पदार्थामध्ये काही रस राहिलं नाही का. अनेक न लगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा. माईक म्हणजे हे का? माईक पदार्थ म्हणजे हे नाही. माया, मायेमध्ये असणारे जे पदार्थ तुमचं आमचं तेच आहे ना. जे माणसाला चुकीचं वाटतं पण ते जवळ राहावं वाटतं त्याचंच नाव माया आहे. उदाहरणात तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. या ठिकाणी बसणाऱ्याला कुणाकुणाला माहिती नाही की महाराज तंबाखू हे वाईट आहे म्हणून. सगळ्याला माहिती आहे तंबाखू वाईट आहे. पण एवढी वाईट तंबाखू माहीत असून सुद्धा झाल्या झाल्या कीर्तन दे बर जरा. माहीत असून जी गोष्ट सुटत नाही त्यालाच माया म्हणायचं. कळतंय सगळं पण कळून वळत नाही. आई कुणाकुणाला वाटतं की आमच्या घरामध्ये भांडणं होऊ नये, वाटतं का नाही? बर कुणाकुणाला वाटतंय की सासूनं दररोज मायाशी भांडणं करावं सुनाला, वाटतंय का? सगळं माहीत असून पण भांडणं होतात ना. काय? त्याचं कारणच ती माया आहे. ही माया भल्या भल्याला कळू देत नाही का? समोर असते पण दिसत नाही. उदाहरणात सांगायचं असेल तर रामायणामध्ये जावा. ज्या वेळेस मारीच मामा हरण झाला ते हरिण सोनेरी होतं का ते हरिणच मारीच मामा होतं? मारीच मामा हरिण होतं पण सीतेला भासलं काय? सोनेरी हरण. म्हणजे सांगायचा अर्थ होतं माईक पण वाटलं खरं. महाराज म्हणतात असे माईक पदार्थ. कारण दिसायला ते वाईट आहेत पण माणसाला वाटतं जवळ असावं त्याच्यामुळं माणसाचा घात होतो. तुकोबाराय म्हणून सांगतात अनेक न लेगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा. मग महाराजांनी सांगितले म्हणले बाबा ठीक आहे तुम्हाला या प्रापंचिक जीवनातले वाईट गोष्टी नको असतील, या प्रापंचिक जीवनातल्या माईक गोष्टी नको असतील, हे इथलं सोडा. ब्रह्मादिक पदे तुम्हाला ब्रह्मादिक पद देतो. महाराज सांगितले म्हणले जरी ब्रह्मादिक पद दिलं तर त्याचा तरी काय उपयोग? जरी माणसाला ब्रह्माचं पद दिलं पण ब्रह्माचं जरी पद दिलं कैसे थोरे वेचे मान पाहे पा. ज्ञानोबा वर्णन करतात जो सृष्टी बीजाचा साठोपा तोही पुनरावृत्तीचे आमापाशी ग झाला. एवढा मोठा ब्रह्मदेव जर राहिला 2 परार्ध आयुष्य जगलं की मरावं लागते. बोला त्याच्यापेक्षा आमचं बरं. आता 2 परार्ध आयुष्य म्हणजे आपल्यापेक्षा आपले किती जरी जन्म घेतले तरी पूर्णत्वाला जात नाहीत का? आत्ता कुठं ब्रह्मदेवाचे 50 वर्ष संपून 51 वर्ष लागलेलं आहे आणि 51व्या वर्षातलं 100 वर्षाचं आयुष्य आहे ब्रह्मदेवाचं. पण त्याच्यापैकी 6 मन्वंतर संपले, 7वं मन्वंतर चालू आहे आणि त्याच 7व्या मन्वंतरामध्येच आतापर्यंत 28 युग झाले म्हणून जगाचा मालक युगे 28 वटेवर उभा आहे.
आता 4 युग गेले की एक महायुग होते, अशी 71 महायुग गेले की एक मन्वंतर होतं. आणि महाराज सांगतात असे 14 मन्वंतर झाले की ब्रह्मदेवाचे एक दिवस होतं. ज्ञानोबराय वर्णन करतात, येर सुरंगणाची नवई विशेष येत सांगू काही, मृदल इंद्राचीच दशा पाहिजे देहाची 14. म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र बदलतात. मग महाराज सांगतात असं ब्रह्मादिक पद देतो. महाराज सांगितले म्हणले हे सुद्धा माईक आहे, म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ. मग ते माझे अर्थ नको देवा. मग काय पाहिजे? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, दुःख आहे त्या ठिकाणी. ते दुश्चित जनी जडो देसी. नको बाबा मला असंही काही महत्वाचं नाही. अनेक न लगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नको देवा. विठोबार चाल पूर्ण देऊ, टाइम झालाय. हा शेवट देऊ. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, ते माझे हरिवृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते दुश्चित जनी जडो देसी. अनेक न लगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नको देवा. तुकोबाराय सांगतात म्हणले बाबा देवा तू भल्या भल्यांना ठगवलेला माणूस आहे, भल्या भल्यांना फसवणार आहेस का? ज्यांना मी शान असं म्हणणारे लोक आहेत त्यांना सुद्धा तू येडं करून दावलेला आहेस. म्हणून देवा तुझं बोलत असताना जे शब्द असतात ते अत्यंत गोड असतात, परंतु तुझ्या शब्दामध्ये ज्यानं उलगडलं त्यानं रिवर्स जात असतं. म्हणून आता देवा दुसरं काही मागणं नाही, तू आलास ना, फक्त एक कर आता. कारण हे जे तुला मागतो हे सगळं माईक आहे, नश्वर आहे, काही कालासाठी सगळ्याला समाधान देणार आहे, पण नंतर दुःखाला कारणीभूत जाणार आहे. म्हणून देवा आता असं आहे, तुझं मला काय म्हणायचंय हे बरोबर मला मर्म कळाले.
आणि तुझं मर्म कळाल्यामुळं आता माझी अपेक्षा असं आहे, जे काही तू मला कर्म म्हणत आहेस, जे धर्म म्हणत आहेस, ते कर्मही नाशिवंत आहेत आणि ते धर्मही नाशिवंत आहेत, जे तुला सोडू नयेत. म्हणून आता तुझं आम्हाला वर्म कळालंय. तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे त्याचे त्याचे कळले आम्हावर मजे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कण लगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा. बोलता बोलता काही चुकीचा शब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचा दोष. खरं तर पाहिलं तर दररोज कीर्तनामध्ये आम्हाला दडपून नेता येतं, पण आज दडपण आले. तुम्ही म्हणताल कसं दडपण आले? कारण की दररोजची सवय आमची विठ्ठल विठ्ठल भजन घ्यायची, म्हणजे फडावरती काही नियम घालून दिले, त्या नियमाला धरून चालावं लागतं. का आता आम्हाला दररोजची सवय जी माणसाला लागली ते मध्ये येतच असते, पण प्रेमनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादानं मध्ये एकदाही भजन आलं नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं योग आलं नाही. का? कारण की काही काही वेळेस असं होतं, ते आम्हाला सवय पडल्या दररोजच्या नियमानं. कारण की ज्या माणसाला दररोजची जी सवय आहे ती असेल तरच त्याला भरून वाटतं, परंतु तरीसुद्धा दादांनी घालून दिलेली परंपरा अविरतपणे चालू आहे. दादांची ही पायिक संपूर्ण आपण जी सेवा, अगदी दादा आमच्या समवेत आहेत हा भाव ठेवून जे आपण सेवा करतो ना, हेच दादाच्या चरणावरती समर्पित असतो.
सांगायचा अर्थ आज दादाचं फडावरचं गाव म्हणजे माडज. हे सगळ्यांना वाटतं किंवा माडज म्हणजे फडावर. आजूबाजूला जेवढे काही फडकरी गाव आहेत त्या गावामध्ये माडजाची चर्चा होत असते. म्हणजे सांगायचा अर्थ त्या फडाप्रमाणे दादाच्या काही आम्हाला सुद्धा आता काही मध्ये गोष्टी काही माहीत नसतात का, तर आम्हाला दररोजची सवय लागली आमच्या फड परंपरेनुसार. पण असो, तुम्ही सर्वांनी सांभाळून घेतलात. सांगायचा अर्थ वेळ झालेली आहे. समोर आहे घड्याळ माझ्या, पहिल्या कळालं वेळ झाले का. ट्रॅक्टर घेऊन नांगरायला गेलो, किती जरी तेल घातलं, आपलं जेवढं नांगरायचं तेवढंच नांगरायचं असते का शेजारच्याचं बी नांगरून यायचं असते. आपलं जेवढं नांगरायचं आहे तेवढंच नांगरायचं असतं. तसं आपलं आता नांगरणं संपलंय. तेल किती जरी वाचलं तर पुढच्या वेळेस कधीतरी कामाला येईल. बोलता बोलता चुकीचा गेलेला शब्द प्रेमनाथ बाबांना तुमच्या सर्वांच्या समर्पित करतो. झाली सेवा पंढरची परमात्मा वैरागी मूर्ती काका, पौन स्थान मंत्र आहे सद्गुरू वीरनाथ मल्हार महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरू गुरुबा महाराज, तसेच या ठिकाणी असणारे संपूर्ण गायक मंडळी, वादक मंडळी, माडज आजूबाजून आलेले वागदरी असतील, बलसुरकर असतील, संपूर्ण मंडळी, त्याचबरोबर ज्यांनी उत्तम अशी मृदंगाची साथ दिली, आपल्या गावचं भूषण श्री हरिभक्तपरायण आमचे श्याम महाराज, उत्तम अशी त्यांनी मृदंगाची साथ दिली. त्याचबरोबर आमचे दादा फडावरतीही चाली म्हणाया. आणि आजही जिथं जिथं मला कमतरता वाटली तिथे दादांनी उचलून धरलं. म्हणजे सांगायचा अर्थ दादाचं कामच असतं उचलायचं. का, कारण की आपण तुम्ही आम्ही खेळी मिळे. सांगायचा अर्थ दोन्हीही मृदंग गायक आहेत, दोन्ही मंडळी, त्या दोन्ही मंडळींनी छानपती साथ दिली. आता तुम्ही म्हणसाल महाराज सगळ्याचंच सांगितलं ना, आम्ही काय पाप केलतो का. म्हणून कीर्तन ऐकणारे, कीर्तनात एक दोन हां ते असतं, तसं काय नसतं. पण पाये लांब करणारे जवळ करणारे म्हणत नाही मी. का, जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत कीर्तन आहे, जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत भजन आहे. ज्या दिवशी हा शरीरातलं अवसान गेलं भजनाला उभारू वाटत नाही. अवसान गेलं, पंढरपूरची वारी करावं वाटतं पण अवसान नसल्यामुळं जाता येत नाही. म्हणून जोपर्यंत प्रेमनाथ महाराजांनी आपल्या शरीरामध्ये ताकद दिलेली आहे तोपर्यंत कीर्तन ऐका, भजन ऐका. नो हेच नव्हे, इथं ज्या पद्धतीने सेवा होते त्या पद्धतीची सेवा करण्याचा प्रयत्न करा. झाली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित. त्याचबरोबर आमचे चोपदार मंडळीचेही चरणी समर्पित करतो. आणि आजचं कीर्तन ज्यांनी पूर्ण लाईव्ह केलं आमचे कृष्णा मोरे, आमचे मित्रच आहेत, कृष्णाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. झाली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित. वाचेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, हरे ज्ञानेश्वर माऊली, हे ज्ञानेश्वर गुरुनाथ महाराज. चालू होईपर्यंत या ठिकाणी आजचे सेवकरी, अन्नदाते आणि कीर्तनाचे जे काही यजमान आहेत
त्यांना सद्गुरू प्रेमनाथ महाराजांचा फोटो प्रतिमा देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या ठिकाणी बालाजी प्रभू फुकटे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. तसेच गोविंद सदाशिव जाधव आणि दत्तात्रय संतराम शापरे ह्या यजमानांनी आजच्या या अन्नदाते आहेत सकाळचे आणि संध्याकाळचे. या दोघा तिघांनी पण यायचं या ठिकाणी. चल द्या महाराज. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर मग कळले आम्हावर तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर मग कळले आम्हावर आणि कान लागे माईक पदार्थ माईक पदार्थ आणि कान लागे माईक पदार्थ माईक पदार्थ
श्रीवंत आणि कन लागे माई
बनला